त्याच्यात जिली होती, लाल होती आणि पिवळी होती, अशा 3 प्रकारच्या कोळंब्या होत्या. जास्तीचं प्रमाण हे जिलीचं होतं, तर मी त्यांना साफ करून घेतलंय. ह्यांचं कालवण करणार आहोत आणि तेही एक रानभाजी घालून. गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे. तेल घालून घेऊया. एक छोटा चमचा होईल इतकं तेल घातलेलं आहे. आता त्यामध्ये 4-5 पाकळ्या लसणाच्या ठेचून घालूया. लगेच त्यामध्ये एक मिरची सुद्धा ठेचून घालून टाकायचं आहे. आपण त्यामध्ये 1 चमचा आगरी पद्धतीचं लाल तिखट, अर्धा चमचा हळद आणि थोडंसं हिंग घालूया. हिंगाने खूप छान अशी चव येते. परतून घेऊया मसाले. हे करपून नाही द्यायचं, तर पुन्हा करपले तर कालवणाला वास येईल आणि तुमच्या कालवणाचा रंग आणि चव देखील बदलेल. लगेच आपण त्यामध्ये निवडलेली कोलंबी घातलेली आहे. ह्या फोडणी दणक्यात झालेली आहे. लगेचच त्यामध्ये निवडलेली कंटोली घालूया. गॅस आता हाय फ्लेमवर करूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. थोडंसं गरम पाणी. कालवणामध्ये पाणी नेहमी गरमच घालावं, त्याने कालवणाला लवकर उकळी येते आणि कमी तेलामध्ये देखील तर्री खूप छान येते. बटाटा घालून घेऊया, कारण आगरी कालवण हे बटाट्याशिवाय अपूर्णच, म्हणून बटाटा घालून घेऊया. हे बघा असे पातळ काप केलेत, कारण कोळंबी छोटी छोटी आहे आणि ती लवकर शिजेल. झाकण देऊया आणि 3-4 मिनिटं झालेली आहेत. मस्त झाकण काढून बघूया. आता आपण यामध्ये कंटोरी शिजलीत का, बटाटा तर लगेच फुटला आहे बघा, बटाटा पूर्ण शिजलेला आहे. आता कंटोरी शिजलीत का नाही ते बघूया. खूप गरम असतील बघा, हे सुद्धा पूर्ण शिजलेलं आहे. आता यामध्ये आपण कोकम घालून घेऊया. थोडंसं आंबट हे कालवण खूप छान लागतं, कारण कंटोरी ही तुरट असतात, त्यामुळे कोकम 2 टपांच्या ऐवजी 4 टप्पा घातलेत, कारण आंबटपणामुळे तुरट चव जरा बाजूला होते. आणि मस्त एक उकळी काढूया. या आज माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे. कंटोळी देखील मस्त शिजले, बटाटा देखील शिजला आहे, कोकम टाकून झाला आहे आणि मस्त सुगंध घरभर पसरला आहे. तर आता हे कालवण तयार झालेलं आहे. मी गॅस बंद करून घेते.